नमस्कार सर्वांना. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय 8 श्रावण महिना विशेष मराठी कथा स्वरूप. अध्याय 8वा. भद्रायू आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंकरा, तू मूर्तिमंत ब्रह्मानंद आहेस, वेदना वंदनीय आहेस, तू भोळा चक्रवर्ती आहेस. शिवयोगांच्या रूपाने तूच भद्रायूला आघात नीती शिकवलीस. मी तुला नमस्कार करतो. सूत सांगतात, ऋषभाने भद्रायूस नीतिधर्मांचा उपदेश केल्यानंतर शिवकवच शिकवले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे भद्रायूने मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगावर भस्म लावले, रुद्राक्ष धारण केले. ऋषभाने भद्रायूला ज्याच्या नादाने शत्रू मूर्छित होतील असा मौल्यवान शंख भेट म्हणून दिला. त्रिभुवनात कोणाकडेही नाही असे लखलखीत खडुंग दिले. निज कृपेने 12,000 हत्तीचे बळ दिले. भद्रायूला अनेक शुभाशीर्वाद देऊन ऋषभ अंतर्धान पावला. भद्रायू आणि सुमती श्रीगुरु ऋषभांचे नित्य स्मरण करून त्यांच्या उपदेश वचनांना अनुसरण वागत. काही वर्षे लोटली. दाशार देशात मगध देशांचा राजा हेमरथ ह्याने भयंकर धुमाकूळ घातला. ही वार्ता कानी पडताच वज्रबाहू युद्धास सिद्ध होऊन शत्रूवर चालून गेला. पण शत्रूच्या प्रचंड सामर्थ्यापुढे त्यांचे सर्व प्रयत्न थिटे पडले. त्याचा दारुण पराभव झाला. वज्रबाहूचा पराभव होऊन आपल्या देशाची वाताहत झालेली आहे हे वृत्त कळताच भद्रायू चवताळून उठला. छात्र तेजाने तळपू लागला. त्याने श्रीगुरूंचे स्मरण करून शिवकवच धारण केले, शंख व खडुंग घेतले. सुमतीचा आशीर्वाद घेऊन आणि पद्मकारांचा पुत्र सुनय याला सोबत घेऊन तो युद्धास निघाला. युद्धभूमीवर भद्रायू आणि सुनय ह्या दोघांनीही शत्रूवर अविरत शूरवृष्टी केली. गुरूंनी शिकवलेले एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे त्यांनी शत्रूवर वेजली आणि शत्रुपक्षात भयंकर संहार घडविला. त्या दोन्ही कुमारांचा अद्भुत पराक्रम व युद्ध कौशल्य पाहून वज्रबाहू थक्क झाला. भद्रायूच्या घातक शरीरयष्टीमुळे शत्रू अगदी झरझर झाला होता. आपल्या सैन्यांची ही दुरावस्था पाहून हेमरथ चवताळून भद्रायूवर चाल करून गेला. हेमरथ महाबलवान असल्याने तो हार जात नव्हता हे लक्षात येताच भद्रायूने शिवयोग्याने दिलेले खडक बाहेर काढले. ते खडक म्हणजे कालांगिनीच्या कराल जीवा. त्यापुढे बाहुबलीचा काय मिजाज. ते खडक पाहूनच हेमरथांचा धीर सुटला. तो उरल्या सुरल्या सैन्यांसह पळून जाऊ लागला. ते पाहताच भद्रायूने चपळाईने पाठलाग करून त्याला पकडले. वस्ताऱ्यासारखी धार असलेल्या बाणाने त्याचे डोके 5 ठिकाणी भादरले आणि त्याला पूर्ण विद्रूप करून टाकले. भद्रायूने प्रजानांना धीर देऊन सर्व प्रकारांचे सहाय्य केले आणि प्रधानासह आपल्या पित्यांची सुटका केली. त्याच्या पायावर डोके ठेवले. वज्रबाहूला रडू आवरेना. ह्या उपकारकर्त्या मुलांचे कोणत्या शब्दाने कौतुक करावे ते त्याला कळत नव्हते. भद्रायूने वज्रबाहूला सन्मानाने नगरात नेले आणि राजसिंहासनावर बसवले. त्याला भेटण्यासाठी समोर सर्व प्रजाजन जमलेले असताना राजा सद्वित होऊन म्हणाला, पौरजन हो, ज्यांनी महासंकटातून मला सोडविले त्या उपकारकर्त्याचे आभार माना. भद्रायूने राजाकडून आज्ञा मागून 3 दिवसाची परत येण्याचे वचन दिले. शत्रूला बंदीत ठेवून त्याच्यावर चोख पहारा ठेवण्यासही सांगितले. त्यानंतर सुनायला बाहेर घेऊन तो रथातून निघून गेला. भद्रायूने सुमती व पद्मकाराला वंदन करून आपला पराक्रम सांगितला. त्यांना त्याचा खूपच अभिमान वाटला. त्याच समय शिवयोगी ऋषभ नौषध देशात प्रकट झाला. त्यांनी चित्रागंध व सिमिंदिनीच्या भेट घेऊन त्यांना भद्रायूच्या जन्मापासून ते त्याच्या आत्ताच्या पुरुषार्थपर्यंतचा सर्व वृत्तांत कथन केला आणि भद्रायूला आपला जावई करून घेण्याविषयी त्या दोघांनाही सुचवले. ते ऐकताच त्या दोघांना धन्यता वाटली. त्यांनी ऋषभाला वंदन करून त्याची पूजा केली. ऋषभांचे वचन प्रमाण मानून चित्रगंधाने आपला दळभार वैश्यनगराकडे पाठविला. विवाहाचा संदेश मिळताच सर्व तयारी करून पद्मकार आपली पत्नी, पुत्र, सुनय, सुमती, भद्रायू, आप्त मित्र, नगरजन व सेवकवर्ग यांना बरोबर घेऊन नौषध देशात गेला. भद्रायूला पाहून लोकांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी कीर्तिमालिनीच्या भाग्यांचे मनपूर्वक कौतुक केले. चित्रगंधाच्या निमंत्रणावरून अनेक राजे त्या विवाहास उपस्थित होते. वज्रबाहूही सपरिवार आला होता. भद्रायूला पाहताच तो त्याचे पाय धरण्यासाठी धावला. भद्रायूने त्याला एकांतात नेऊन आपली ओळख सांगितली. शिवयोगी ऋषभांच्या कृपादृष्टीने व त्यांनी दिलेल्या शिवोपासनेने मी व माझी आई तरलो. आजचा सुदिन हा त्यांच्याच प्रसादाने आम्हाला पाहावयास मिळत आहे असे सांगितले. भद्रायूने सर्व इतिहास सांगून सुमतीच्या व
वज्रबाहूचे भेट घडवून आणली. तिला पाहून वज्रबाहू फार लज्जित होऊन स्वतःची निंदा करू लागला. तिलाही मागील दुःखांच्या आठवणीने रडू कोसळले. ती शिवयोगी ऋषभाला कृतज्ञतापूर्वक नमन करू लागली. वज्रबाहूने तिच्या कर्तृत्वाबद्दल गैरवोद्गार काढले. तो म्हणाला, सुमती, तू खरोखरच धन्य आहेस. तू मातापित्यांचे कर्तव्य एकत्र पार पाडलेस. मी अभागी, मी तुला व मुलाला टाकले, पण तू मला पुत्र दिलास आणि राज्यही दिलेस. माझ्या राज्याची तूच खरी स्वामिनी आहेस. त्यांचे बोलणे संपताच भद्रायूने धावत जाऊन पित्यांचे पाय धरले. तेव्हा वज्रबाहूने अत्यंत जिव्हाळ्याने भद्रायूस हृदयाशी धरले. वज्रबाहूने कार्तिकी मालीन व भद्रायूला आपल्या अंकावर बसवून वात्सल्याने त्यांच्या पाठीवरून हात फिरवली. सर्व राजांना भद्रायूचे चरित्र समजले. शिवोपासनेचे महात्म्य कळले. भद्रायूने पद्मकर आणि सुने यांचा परिचय वज्रबाहूला करून दिला. वज्रबाहूने पद्मकराला कृतज्ञतेने आलिंगन दिले. ठरलेल्या शुभ मुहूर्तावर भद्रायू आणि कीर्तिमालिनी यांचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. वज्रबाहू आपल्या मुलाला, सुनेला, सुमतीला, पद्मकाराला व सुनयाला घेऊन विदर्भ देशात परतला. त्यांनी राज्ययंत्रणेचे सर्वाधिकार सुमतीच्या हाती दिले. सर्व शत्रूंना आपले मांडलिक करून त्यांचा वार्षिक कारभार निश्चित करून सोडून दिला. भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयात केदारक्षेत्री गेला व तेथे दृढनिष्ठेने ते दोघेही शिवोपासना करू लागले. भद्रायूने उत्तम प्रकारे राज्यकारभार चालविला. तो आणि कार्तिकी मालीन श्रद्धापूर्वक शिवभक्ती करीत असत. एके दिवशी ते दोघे वनविहारासाठी गेले असता भद्रायूला एक ब्राह्मण दाम्पत्य जीवांच्या आकांताने ओरडत धावत येताना दिसला. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता. ब्राह्मणाने त्याच्या पत्नीस वाघाच्या तावडीतून सोडविण्याची भद्रायूला विनंती केली. भद्रायू धनुष्यबाण सावरून लगबगीने धावला, पण तेवढ्यात वाघाने ब्राह्मणीवर झडप घालून भद्रायूच्या डोळ्यात देखत तिला उचलून नेले. भद्रायूने वाघावर अनेक बाण सोडले, पण ते अंगात रुतूनही तो ब्राह्मण पत्नीला घेऊन अरण्यात दिसेनासा झाला. ब्राह्मणाला दुःख सहन होईना. तो आक्रोश करून भद्रायूचा धिक्कार करू लागला. त्याचा आक्रोश पाहून भद्रायू म्हणाला, मी तुला हवे ते देतो, तुझे लग्न लावून देतो, राज्य हवे तर तेही देतो, पण कृपा करून दुःख करू नको. ब्राह्मणानेच त्याची पत्नीस परत आणून द्यावी असा हट्ट धरला. त्यावर भद्रायू म्हणाला, तुला हवी असल्यास मी माझी पत्नी दान म्हणून देतो. त्याचे सत्व पाहण्यासाठी ब्राह्मण म्हणाला, ठीक आहे, तू मला कार्तिकी मालीने दान म्हणून दे. भद्रायूने त्या ब्राह्मणाला कार्तिकी मालीने संकल्पपूर्वक दान दिले. दानविधी पूर्ण होताच ब्राह्मण कार्तिकी मालिनीसह अदृश्य झाला. त्यानंतर भद्रायूने अग्नी प्रदीप्त केला आणि सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले. श्री गुरूंचे स्मरण करून अग्नीला 3 प्रदक्षिणा घातल्या व शंकराचे ध्यान करून गुरुप्रदिष्ट मंत्रांचा जप करून तो अग्नीत उडी टाकणार. तोच अग्नी फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर पार्वतीसह प्रकट झाला. 10 भुजा शंकराने भद्रायाला आलिंगन दिले व म्हटले, वत्सा, तुझी निर्वाणीची वेळ पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते मागून दे. भद्रायूने ब्राह्मणांची पत्नी परत आणून देण्याविषयी शंकरास विनंती केली. तेव्हा शंकराने तो वाघ, ते ब्राह्मण दाम्पत्य हे सर्व आपलीच माया असल्याचे सांगून भद्रायूला कार्तिकी मालिनी परत दिली. ते पाहून भद्रायूने शंकराला वंदन केले. या प्रसंगी देवानेही पुष्पवृष्टी केली. शंकराने भद्रायूस पुन्हा वर मागण्याविषयी सांगितले. भद्रायूने वज्रबाहू, सुमती, पद्मकार आणि त्यांची पत्नी यांना कैलासातून तुझ्या समीप स्थान दे असा वर मागितला. शंकराने कार्तिकी मालिनीसह वर मागण्यास सांगताच तिने आपली माता सीमांतिनी व पिता चित्रगंधा यांच्यासाठी समीपता मुक्ती मागितली. त्यांनी मागितलेले वरदान देऊन शिवपार्वती अर्धांधन पावले. भद्रायूस उत्तम राज्य केले. शंकराने वरदान दिल्याप्रमाणे कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे मातापिता, पद्मकर, वैश्य व त्यांची पत्नी तसेच पुत्र, सुने ह्या सर्वांना दिव्य विमानातून कैलास पर्वतावर नेले. भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही निज स्वरूपात विलीन करून घेतले. अशा प्रकारे शिवभक्तीने त्या सर्वांचे उद्धार झाला. हे भद्रायूंचे आख्यान यशदायक व आयुष्य वाढवणारे आहे. हे श्रद्धेने ऐकले व प्रेमपूर्वक लिहिले तर विजय होतो, सर्व प्रकारे कल्याण होते. ह्या अध्यायांच्या नित्य पठणाने धैर्य लाभते, यश मिळते व कीर्ती होते. भद्रायू आख्यानांचे पुण्यच आगळे. यातील पद्मरचना ही बिल्व दलतेच आहे. ती शंकराला भावभक्तीने वाहतात.
ते ह्या भव सागरातून सुखरूप तरून जातात. भद्रायू आख्यान म्हणजे कैलास पर्वत. जे याला पारायण रूपी प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानाथ भावबंधनातून मुक्त करतो, निष्पाप करतो. प्रदक्षिणा घालतात त्यांना तो उमानाथ भावबंधनातून मुक्त करतो, निष्पाप करतो. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. फलश्रुती. ह्या अध्ययनाच्या पठणाने यश, विजय, बंधमुक्ती, दासमुक्ती व शिवकृपा होईल. तर आज आपण शिवलीला अमृत अध्याय 8 पाहिलेला आहोत. कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असाच अध्याय तुम्हाला पुढील लवकरच देतो. धन्यवाद.